गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेश से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मी ते ग्रीन टी घेतलेला आहे प्यायला आणि खूप छान वाटतं ग्रीन टी प्यायला. तर आणि एकदा ग्रीनची सवय झाली तेव्हा काहीच वाटत नाही. पहिले स्टार्टिंगला थोडं कडू कडू लागतं, असं वाटतं की नको ग्रीन टी असं वाटतं, पण एकदा आपल्याला सवय झाली का मग काहीच वाटत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दाखव. आणि मी तुम्हाला ते बुक्स पडले बघ तुझे, ते सोड ना. तर ज्ञानेश आहे ना, म्हणजे कसं ना, प्रत्येक म्हणजे सगळ्यांची एक आवड निवड असते. तर ज्ञानेशला कधी असा मोकळा वेळ भेटला ना तर जे हे बुक्स बघत असतो. तर त्याला ना 4 बुक्स भेटलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे पहिली युनिट, म्हणजे पहिला जसं आपण म्हणतो पहिली चाचणी, दुसरी चाचणी, तिसरी चाचणी. तर हे पहिल्या चाचणीचं पेपर आहे. याच्यामध्ये मराठी, गणित, मराठी, मॅथ, इंग्लिश, हे सगळे 4 सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲडिशन आहेत, म्हणजे ॲड केलेले आहेत. आणि असं हे पुस्तक आहे पहिल्या चाचणीचं. तर असे हे 4 चाचण्यांचे 4 पुस्तकं आहेत. तर ज्ञानेशला जेव्हाही असं वाटतं ना तर तो असं अधूनमधून पुस्तकं काढत बसतो वगैरे. आणि त्याला यातले चित्र वगैरे असतात ना, ते त्याला बघायला खूप आवडतात. तो बघत बसतो, हो ना? हां, तर चहा पिऊन घे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही बघितलंच असेल की चिमण्या कशा येतात, कशा खेळतात. तिथे तुम्ही बघितलं असेल, तिथे ते हे आहे, म्हणजे नेस्ट आहे, सुगरणीचं घरटं आहे. तिथे जातात आणि त्या चिमण्यांना तिथे ते आर्टिफिशियल ज्या चिमण्या आहेत त्याचे चोच वगैरे मारून बघतात. त्यांना असं वाटतं की खरोखरच्या चिमण्या आहेत की नाही, कारण त्या छोट्या आहेत म्हणून. पाणी पितात. प्लस म्हणजे तिथं त्यांना एक बाउल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तांदूळ ठेवते, तिथं ते तांदूळसुद्धा खातात. आणि जो बाल्कनीचा जो एरिया, म्हणजे जी बाल्कनी आहे मी जी डेकोरेट केलेली आहे, तर असं नाही, तिथं ते आर्टिफिशियल मनी प्लॅन आहे, तिथे येऊन बसतात. तिथे मी काही बटरफ्लाय लावलेले आहेत आर्टिफिशियल, तर तिथेसुद्धा येऊन बसतात. त्यांना काहीतरी वेगळं जाणवतं. तर ते येऊन तर चोच मारून बघतात. तर नंतर त्यांना समजतं की हे काहीच नाही आहे. प्लस इथे ती जी झाडं लावलेली आहेत तिथेसुद्धा येऊन बसतात, तिथे पाणी पितात वगैरे, तुम्ही बघितलंच असेल. तर त्यांना ते खूप छान वाटतं. आणि ते बाल्कनी त्यांच्यासाठी घर झालेलं आहे, घर आहे त्यांच्यासाठी खास म्हणून नेहमी. आणि रोज नित्यनेमाने ते येतातच येतात, सकाळी येतात. आणि एक चिमणी तर लिटरली मी खूप वेळा याच्या आधी व्हिडिओ टाकलेले आहेत. लिटरली रोज सकाळी येते आणि तिथे हे थोडं जो पॉट आहे त्या पॉटमध्ये मी पाणी भरलेलं आहे, मातीचं भांडं आहे, त्यामध्ये मी पाणी भरून ठेवते रोज रोज. म्हणजे असं नाही की आज ठेवलं, 2-3 दिवस ठेवलं, असं नाही, मी रोज पाणी चेंज करते त्यातलं. तर ती रोज येऊन तिथे आंघोळ करते, त्यातलं पाणी पिते, सारा खाते आणि निघून जाते. आणि एकच नाही, अशा खूप साऱ्या चिमण्या येतात. तर ती बाल्कनी त्यांच्यासाठी घर आहे, मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्ही बघितलंच असेल की त्या चिमण्या कशा येतात, कसा चारा खातात, कसं पाणी पितात. आणि छान मस्त त्यांचं चालूच असतं, इथे टोच मार, तिथेच टोच मार, तेच म्हणजे ते बघत असं की हे काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी ना, जर मला समजा दिसलं की बाबा इथे चिमणी पाणी पिते, तर मी लांबूनच व्हिडिओ क्लिप काढते. जर जवळ गेली तर त्या उडून जातात, म्हणून मी लांबून व्हिडिओ क्लिप करते. आणि थोडं कॅमेरा थोडा हे करते, फ्लॅश थोडं जवळ करून घेते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज आहे मंगळवार. तर मी तुम्हाला सांगेल की मी सोमवारी कुठलाही व्हिडिओ पोस्ट नव्हता केला. तर त्याचं कारण म्हणजे असं की आता आहे ना, मला शक्यतो माझी बाहेरची कामं एवढी आहेत ना की सगळं ज्ञानेशचं सगळं आवरून वगैरे मला बाहेर जावं लागतं, त्याला शाळेमध्ये सोडते मी. आधी ज्ञानेशचा टिफिन वगैरेचा अभ्यास वगैरे, आणि जेव्हा तो 1 वाजता शाळेत गेला त्यानंतर मी माझी उरलेली कामं करते.
तर मी तर जसं तुम्हाला सांगितलं होतं की जे माझं बदलापूरला जे अकाउंट होतं ते मला कल्याणला ट्रान्सफर करून घ्यायचं होतं. तर आधी मला नाव चेंज करावं लागलं, त्यानंतर तो ट्रान्सफर करावा लागला. तर ट्रान्सफर होण्यासाठी मला असं वाटतं की 2 दिवस लागले. तिसऱ्या दिवशी गेली, पुन्हा त्याने सांगितले की तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल. तर पुन्हा एकदा फॉर्म भरून मी काल ते पूर्ण काम कंप्लीट केलं. तर ते विचार करत 2 आठवडे त्यातच गेलेले आहेत. त्यामुळे ही सगळी धावपळ आहे. तर त्याच्यामुळे माझे थोडे व्हिडिओ क्लिप तयार असतात, पण ते पोस्ट करायला वेळ नसतो आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर आज आहे मंगळवार. तर मी आज ज्ञानेशसाठी म्हणजे मे महिन्यातच मी ज्ञानेशसाठी टिफिन घेतला होता. ज्ञानेश पहिलीला जाईल तर त्याला टिफिन लागेल, नवीन टिफिन घेतला होता. तर मी असं तो ओपनिंग करणार आहे. तर हे ज्ञानेशचं नवीन टिफिन बॉक्स आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ज्ञानेश मला रोज बोलायचं, मम्मी आज मला हा टिफिन दे ना, मम्मी मला हा टिफिन दे ना वगैरे. तर आज फायनली आजपासून ज्ञानेशला मी हा टिफिन देणार आहे. तर हा खूप छान आहे टिफिन. आणि मी असा टिफिन का घेतला माहीत आहे का? तुम्ही बघत असाल की काही टिफिनचे चपटे असतात ते आपण उभे किंवा आडवे ठेवतो. त्याच्यामध्ये समजा आपण एखादी भाजी वगैरे दिली तर जे ऑइल असतो तो पडण्याची शक्यता असते आणि त्याच्याने पुस्तकं वगैरे खराब होतात, वया वगैरे खराब होतात. तर मी त्यासाठी मी ज्ञानेशला असा टिफिन घेतलेला आहे. म्हणजे मी त्याच्या बॅगेमध्ये असा ठेवू शकते, म्हणून त्याला मी हा टिफिन दिलेला आहे. आणि ज्ञानेशला ब्लू कलर खूप आवडतो, हो ना? हो. तर तेच, तर मी तुम्हाला हा टिफिन ओपन करून दाखवते. आणि आज ज्ञानेशचं हे नवीन टिफिनचे ओपनिंग आहे. तर या डब्यामध्ये काहीतरी छान तर गेलंच पाहिजे नाही. तर मी आज ज्ञानेश काय करणार? आलू टिक्की. तर आणि त्यांच्यासाठी खूप आवडतं. मी आज चीज आलू टिक्की करणार आहे. तर मी तुम्हाला हा डबा आधी ओपन करून दाखवते. तर मी हे ओपन केलेलं आहे. हा बॉक्स आपण ओपन करून घेऊया. तर असे याच्यामध्ये ना पिंक, येल्लो, रेड कलर पण होता, पण ज्ञानेशला ब्लू कलर आवडतो. त्याला माहिती पडलेलं आहे बॉईजसाठी ब्लू कलर असतो आणि मुलींसाठी पिंक कलर, हो की नाही? हां. तर आता मी ओपन करते. तर हे असं ओपन करायचं आहे. याचं झाकण काढून घेते. याचं झाकण काढलेलं आहे. आणि हे बघा, हे जे आहे आणि हे, तर यामध्ये हे जे आतमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता की आपण यामध्ये आरामात चपाती वगैरे ठेवू शकतो. इवन काही आपण समजा सँडविच वगैरे जरी दिलं तर ते आरामात यामध्ये मावेल. इवन पराठे वगैरे असतील, चपाती, पराठा, फुलका वगैरे आरामात यामध्ये मावेल. आणि त्यानंतर ह्यामध्ये 2 सेक्शन दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही आरामात भाजी याच्यामध्ये तुम्ही भाजी ठेवू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सॅलड ठेवू शकतात, इवन काही मिठाई वगैरे ठेवू शकतात. तर असं आहे. आणि इवन सपोज चपाती वगैरे नसेल तर कांदा पोहे वगैरे असेल, उपमा वगैरे असेल तर आपण यामध्ये आरामात देऊ शकतो. किंवा फ्राईड राईस वगैरे असेल तरीसुद्धा आपण यामध्ये राईस वगैरे देऊ शकतो. तर असा हा ज्ञानेशचा टिफिन आहे. आणि मी हा टिफिन तर त्याच्यामध्ये असतं हे असं आहे. आणि याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता हा रबर आहे. याने काय होतं माहिती आहे का? जो ऑइल वगैरे अजिबात बाहेर पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी हा टिफिन बघून घेतलेला आहे. तर आता आपण याचं झाकण लावून घेऊया. आणि हा जो टिफिन आहे ज्ञानेश इझिली ओपन करू शकतो. आणि मला हा डीमार्टमधून 199 रुपीजला मिळालेला आहे. खूप छान आहे आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. तर असा हा ज्ञानेशचा टिफिन आहे. आणि मी हा टिफिन मे महिन्यात घेतला होता, कारण आपल्याला मुलांची खूप काळजी असते ना. आपण मे महिन्यातच त्यांना जून म्हणजे त्यांचे शूज, छत्री, त्यांचं रेनकोट, त्यांची बॅग, त्यांची वह्या, पुस्तकं, त्यांची टिफिन, वॉटर बॉटल ह्या सगळ्याची आपण अरेंजमेंट करतो ना. मी तेव्हाच त्यांची अरेंजमेंट करून ठेवली होती टिफिनची. पण आज त्याचं ओपनिंग करते. आज त्या टिफिनला खूप छान मस्त आपण चीज आलू टिक्की करून देणार आहोत, जे की ते ज्ञानचे खूप फेवरेट आहे, हो ना? ओके. नाही ते असंच त्यांनी ठेवलेलं, हे प्रत्येक याच्यामध्ये असतं हे. तर ठीक आहे, आता मी पटापट चहा पिऊन घेते आणि पटापट सुरुवात करते.
इथे मी 6 बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार बटाटे घेऊ शकतात. तर ही बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे जे बटाटे आहेत हे बटाटे ॲड करायचे आहेत आणि बटाटे ॲड केल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आहे आणि मी 3 शिट्ट्या देणार आहे. तर आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे. तर मी इथे गॅस ऑन करून घेतलेला आहे. तर मी गॅस ऑन करून 3 शिट्ट्या देणार आहे. 3 किंवा 4 शिट्ट्या द्यायच्या. बटाटे खूप छान शिजतात. तर तुम्ही इथे बघू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर मी आता झाकण ओपन केलेलं आहे. तर आपण ही जी बटाटे आहेत एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने ही एक करून हे बटाटे काढून घेणार आहे आणि बटाटे काढून घेतल्यानंतर आपल्याला साल थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याची साल काढायची आहे. तर मी अशा पद्धतीने साल काढून हे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की स्मॅश न करता जी छोटी किसणी असते त्या किसणीने ग्रेट करून घेतलेलं आहे. म्हणजे बटाटे किसून घेतलेले आहेत. म्हणजे बटाटा खूप छान मस्त म्हणजे मऊ होईल अशा पद्धतीने. त्यामध्ये मी हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तडक्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जिरा राई ॲड करायचा आहे आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि तो तडका आपला या हे जे बटाट्याची जी भाजी आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे. वरून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे अशी आपली बटाट्याची भाजी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. इथे मी अमूल चीज क्यूब घेतलेले आहेत. तर त्याचे असे मी स्क्वेअर साईजमध्ये छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकतात की ही जी बटाट्याची भाजी आहे आणि ते हे मी चीज क्यूब स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता गोळा घ्यायचा आहे आणि हाताला थोडं ऑइल लावून घ्यायचं आहे. म्हणजे जो बटाटा आहे तो चिटकणार नाही. तर छान मस्त असा ऑइल लावून छान मस्त ही बटाट्याची भाजी हातावर मळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक असं एक चीज क्यूबचा जे स्क्वेअर साईजचा जो तुकडा आहे तो आतमध्ये आपल्याला ठेवून त्याच्या वरतून पूर्ण असं जसं आपण लाडू करतो त्या टाईपमध्ये करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फक्त मध्ये असं जसं आपण मेंदूवडा करतो ना सेम त्याच्यामध्ये आपल्याला ते फक्त चीज क्यूब ठेवून वरतून पूर्ण आपलं ते तो जो होल आहे ते पूर्णपणे गोल लाडूसारखं करून घ्यायचं आहे. तर मी इथे अशा पद्धतीने हे चीज आलू टिक्की करून घेतलेली आहे. आता आपला सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं काम करायचं आहे. तर किंवा आपण जसे वडे करतो त्या टाईपमध्ये घालून घ्यायचे आहेत. इथे मी रवा घेतलेला आहे. या रव्यामध्ये आपल्याला ही जी आलू टिक्की आहे ती छान मस्त सगळीकडून रवा लावून घ्यायचा आहे. मस्त डिप करून घ्यायचे आहे आणि इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे. तव्यावरती मी फ्राय करून घेणार आहे. तुम्ही नॉनस्टिक तव्याचा सुद्धा वापर करू शकतात. त्यानंतर मी तर अशा पद्धतीने या भिड्याच्या तव्यावरती छान मस्त हे आलू टिक्के ॲड केल्यानंतर आपला वरतून तेल सोडायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेल की माझ्याकडे भिड्याचा तवा आहे. त्यामुळे भिड्याचा तवा खूप छान मस्त असा काम करतो. जर तुम्हाला मार्केटमध्ये जर भिड्याचा तवा भेटला तर नक्की घेऊन या. हा भिड्याचा तवा असा आहे की यावरती कुठलीही वस्तू अजिबात चिटकत नाही, सोडून देतो. म्हणजे ऑइलसुद्धा तो सोक नाही करत. तुम्ही बघू शकता की इथे आपल्या दोन्ही साईडून ही जी चीज आलू टिक्की आहे ती छान मस्त हलकी अशी ब्राऊन करून घ्यायची आहे. तर इथे आपली दोन्ही साईडून आपण ही आलू टिक्की छान मस्त अशी ब्राऊन करून घेतलेली आहे. हलकी ब्राऊन करून घ्यायची आहे. आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. या प्लेटमध्ये आपल्याला ही आलू टिक्की ॲड करायची आहे आणि इथे मी त्या छोट्याशा वाटीमध्ये मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तुम्ही ही आलू टिक्की टोमॅटो सॉस, शेजवान चटणी किंवा मेयोनीज बरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा अजून तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी केली असेल त्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. नक्की ट्राय करा. मुलांना खूप आवडेल. मुलांसाठी
ते सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.